चालले 2-3 तासानंतर येते. खरं सांग, तू साक्षी सोबत चालले का तुझ्या सय्या बरोबर सय्याला बघायला चालले? हा कुठं नाही यायचं घरात बस. मम्मी धर ना, आईशी बोल ना. आईशी बोल ना. हा जिनी जन्म दिला आजपर्यंत तिला कधी आई नाही बोलली आणि त्याच्या आईला आई बोलते का? नालायक साली. यार आई, मला पण भाकरी शिकव ना. तुला काय गरज भाकरी शिकायची? तुझं तर लव्ह मॅरेज होणार आहे ना, तर तुला हॉटेलातलं जेवायला आणून देईल ना रोज. हे बघ दिदू, माझा ऐक, अजून पण वेळ गेलेली नाही. तू तुझा निर्णय बदलून टाक. काय का भिकार चोटकडं, मी तुला मस्त पैशावाला नवरा शोधून देईल. काही नाही त्याच्याकडे ठेवलं, मी सांगते ना, ऐक माझं. यार आई, मला त्याशीच लग्न करायचंय. तुला एवढं मी समजवते तरी तुला त्याच पोराशी लग्न करायचंय. म्हणजे आईचं काहीच नाहीये ना. आई अशीच आहे, पागल आहे आई. यार आई, पैशाने प्रेम विकत घेता येत नसतं. जेव्हा तुला कटोरा घेऊन असं भीक मागायला लागल ना, तेव्हा तुझं प्रेम बाहेर येईल सगळं. ऐक माझं, अजून पण वेळ गेली नाही, तुला सांगते. यार नाही ऐकायचं ना, नको ऐकू राहू दे. आई कोण आहे? आई तर अशीच आहे ना, पागल आहे. आईला काही समजतच नाही. तुम्ही करा लव्ह मॅरेज, जा आपलं निघा. माझ्या जीवनाला काही अर्थ राहिला नाही. मी अशीच आहे, जन्म दिला अशीच आहे मी. काय अर्थ नाही माझ्या जीवनाला. मला तेव्हाच मारली असती बरं झालं ना, हा दिवस तरी नसता बघायला लागला. मला नाही या विषयावरती काही बोलायचंच नाहीये.